आणि आज या पुतळ्याचं अनावरण होताना आपल्याला दिसत आहे। कारण या ठिकाणी पुतळा नव्हता, या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं। मग बाबासाहेबांचं स्मारक कधी होणार हे कार्यकर्ता आतुरतेने वाट बघत होता आणि ती कार्यकर्त्याची आतुरतेची वाट या ठिकाणच्या भीमसैनिकांनी एकत्र येऊन कार्यकर्त्याने एक एक रुपया जमा करून समाजाच्या पैशामधून हा पुतळा आपल्याला उभा दिसतोय। या ठिकाणच्या समाज बांधवांनी एक एक रुपया जमा केला, आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी धम्मदान दिलं आणि त्या धम्मदानाच्या जोरावर आज हा पुतळा या ठिकाणी उभा आहे। कारण या ठिकाणी अगोदर छोटासा पुतळा होता, मागच्या एप्रिललाच या ठिकाणी अनावरण या पुतळ्याचं होणार होतं, परंतु काम उशिरा झालं आणि आजच्या या चौदार तळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण होत आहे। अशी या पुतळ्याची यथोगाथा आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य पुतळ्याचं उद्घाटनाची त्याच्यात आता जास्त अंतर न घेता मी एवढंच सांगेन की मी खरंच चिसगावच्या सर्वच बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की कोण्याही नेत्याची कोण्या पक्षाची दमडी न घेता स्वतःच्या खर्चाने बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहतोय। मला असं वाटतं ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि असाच स्वाभिमान असाच कार्यक्रमपणा आपल्या या समाजानं आता इडून पुढे दाखवण्याची आवश्यकता आहे। आता आपण कोणापुढे हात फैलायची नाही, तर आपण आता देणारे झालोय म्हणून आपण आता देण्याची आपण आता इडून पुढे तयारी ठेवली पाहिजे। घेण्याची आपण तर घेतच नव्हतो, पण काही लोक थोडे बहुत बाबासाहेबांच्या नावाने घ्यायचे आणि बदनामी व्हायची, परंतु गेल्या 2 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही साजरी करतोय शहरामध्ये एकही रुपया वर्गणी न घेता, म्हणून एकही रुपया दुसऱ्याकडून कोणाकडून न घेता आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला। मला असं वाटतं की ही चांगली सुरुवात चिसगावपासून झाली, हे सगळं संपूर्ण देशात होईल आणि इथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे ध्येयासारखे झालेत। बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होताना दिसतंय। एवढ्यातच मला असं वाटतं बाबासाहेबाला आनंद होत असतील की माझा समाज आज मोठ्या संख्येने एकत्र येतोय आणि इथून पुढे सुद्धा काळाची गरज आहे। कोणी कोण्या पक्षात असला तरी समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे, एवढीच विनंती करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आणि हा पुतळा उभा राहत असताना ज्यांनी ज्यांनी आर्थिक योगदान आपल्या स्वकष्टाची कमाई दिली आणि जे आज समोर बसलेले आहेत त्या सर्व माता भगिनींना मानाचा माझा जय भीम, जय भीम। खरं तर आज 20 मार्च हा महाडच्या सत्याग्रहाचा दिवस आहे। भाषण कोणी करावी असे दिवस आज राहिलेले नाहीये, भाषण ऐकावे अशा मनस्थितीत पण लोक राहिलेले नाहीये। परंतु 134व्या जयंतीच्या निमित्तानं आज महामानवाच्या पुतळ्याचं आपण उद्घाटन करतोय, त्यांचं अनावरण करतोय आणि एवढं मोठं कार्य आपल्या हातून घडलेलं असताना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या म्हणून या ठिकाणी मी उभा आहे। या ठिकाणी सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर धुळे महामार्ग तिसगाव या ठिकाणी या चौदार तळ्याचं सत्याग्रहाचं औचित्य साधून
आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमधील असेल, भिक्खू संघ असेल, उपासक उपासिका संघ असेल यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण झालं। या ठिकाणी जवळजवळ 25 वर्षाचा कालखंड या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होता आणि त्याची 25 वर्ष आम्ही या ठिकाणी जोपासना केली, प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोपासना केली आणि त्याचं संरक्षण केलं आणि या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा ही समाजाची मागणी होती, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि आज ते या ठिकाणी साध्य होताना आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी आज अनावरण झालं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी समाजाने एक एक रुपया आपल्या सो खर्चातून कमाईमधून जो एक एक रुपया या ठिकाणी दिला त्या एक एक रुपयाच्या रुपयामध्ये आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। याचं सर्व श्रेय मी आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी कार्यकर्त्याला समाजाला देईल, कारण या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्याचं या ठिकाणी फंड घेतला नाही किंवा दान घेतलं नाही, इथं समाजाच्या पैशावर हा पुतळा उभा राहिला आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा, समाज बांधवाचा, उपासक उपासिका आणि ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आमचे मग संपूर्ण कार्यकर्ते तिसगाव परिसरातील बौद्ध उपासक उपासिका आणि ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली, ज्यांनी पुतळा उभारणीसाठी कष्ट घेतले अशी संपूर्ण आमची या गावातील टीम आणि ज्यांनी या परिसरातील सर्व बुद्धविहार समन्वय समिती असेल, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ता यांनी आज या अनावरण प्रसंगी भेट दिली त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मोठं स्मारक आपल्याला लवकरच या ठिकाणी दिसेल। बाबासाहेबांच्या पुतळ्या मागे एक स्तंभ उभा दिसेल लवकरच, त्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत। त्या समाजाने आम्हाला शब्द दिला आहे पुतळा उभा करा, आम्ही स्तंभासाठी तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहोत। या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचा 1 रुपया घ्यायचा नाही, तो समाजाच्या पैशावर झाला पाहिजे, समाज हा लाचार नाही हे या माध्यमातून दिसून येते। पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं, उपासक उपासिकांचं मी अभिनंदन करतो। जय भीम, जय संविधान। या विश्वाला शांती संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। तसेच इथे शिवाजी छत्रपती महाराज यांचाही भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे। म्हणजे मी सांगतो की एक संदेश देतो तुम्हाला की 2च राजे इथं गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर, ते म्हणताना 2च राजे इथं गाजले या तिसगावच्या पुण्यभूमीवर ही म्हणायची आज वेळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज मी सर्व भीम अनुयायांना या निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत। तिसगाव आजच्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी गावातील सर्व समाज बांधवांनी एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही नेत्याचा 1 रुपया न घेता दीनदलित गावातील सर्व सहकारी आणि सर्वांचा 1 रुपया किंवा 2 रुपये, कोणी 5 रुपये दान करून हा पुतळा आपल्या तिसगाव, धुळे, सोलापूर, मुंबई हायवे या ठिकाणी आज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। मी महानगरातील सर्व पंचक्रोशीतील आलेले सर्व चळवळीचे नेते आणि शहरातून विशेष सहकार्य आंबेडकरी चळवळीचे नेते आपण इथं हजर झाले पुतळा प्रसंगी मी त्यांचं स्वागत करतो आणि महामानवाला अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः अभिवादन करून माझे गुरुवर्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर बांधवांनो, आज 20 मार्च 1927 मार्चचा 14 तळ्याचा सत्याग्रह आज या 30 गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। या अनुषंगाने उपस्थित महापुरे सर आणि सर्वच या ठिकाणी आंबेडकरी वादीतील चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत। बांधवांनो, एक गायक म्हणतो, एक गायक असा म्हणतो गायकातून की भीम पुतळ्यात नाही
भीम पुस्तकात आहे, भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात आहे, भीम जिवंत हाय बाई, भीम जिवंत हाय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपल्याला जिवंत ठेवायचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 30 गाव चौकामध्ये पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ आज सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते, नेते व आमच्या गावातील सर्व माजी सरपंच अंजनभाऊ साळवे, संजयजी जाधव असतील, नितीन जाधव, महेंद्र जाधव आणि इतर सर्व काही कार्यकर्ते जे असतील, त्यांनी अत्यंत तळमळीने, कष्टाने आणि रात्रंदिवस मेहनत घेऊन या मोठ्या समारंभाचं आयोजन केलं. या समारंभामध्ये सर्व पोटतिडकीने आणि अन्यायास वाचा फोडणारा असा हा समारंभ इथे घडवून आणला. या समारंभाची ऐतिहासिक नोंद होईल असे मी मानतो आणि इथून पुढे या परिसरामध्ये, या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरकरित्या प्रेरणा घेऊन संपूर्ण समाज आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, कार्यकर्ते हे यथोचित गौरवास पात्र ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.